सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथपै सेवांगण धुरीवाडा इथल्या नागगोरे सभागृहाचा नूतनीकरण सोहळा रविवार 5 जुलै 2026 रोजी बॅरिस्टर नाथपै सेवांगण मालवण इथं संपन्न झाला. मुंबईचे माजी महापौर कैलासवासी साथी राजाराम चिंबुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची कन्या ॲडव्होकेट कांचन राजाराम चिंबुलकर यांच्या सौजन्यानं वातानुकूलनासह आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं. बॅरिस्टर नाथपै सेवांगण कार्याध्यक्ष पद्मनाभ तथा किशोर शिरोडकर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण व फीत उघडून या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर बॅरिस्टर नाथपै सेवांगण अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष पद्मनाभ तथा किशोर शिरोडकर उपस्थित होते. खरा तो एकची धर्म या प्रार्थनेनं कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी ॲडव्होकेट कांचन राजाराम चिंबुलकर आणि त्यांच्या भगिनी नीला चिंबुलकर यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या वतीनं महाराष्ट्र विधिज्ञ परिषदेचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ॲडव्होकेट कांचन चिंबुलकर यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट कांचन राजाराम चिंबुलकर यांनी त्यांचे वडील कैलासवासी साथी राजाराम चिंबुलकर यांचं नाव कायम स्मरणात राहावं या भावनेतनं सभागृहाच्या नूतनीकरणासाठी योगदान दिल्याचं सांगितलं. यासाठी बॅरिस्टर नाथपै सेवांगणचे त्यांनी विशेष आभार मानले. बॅरिस्टर नाथपै सेवांगण कार्याध्यक्ष व उद्घाटक श्री पद्मनाभ तथा किशोर शिरोडकर यांनी प्रास्ताविकात राजाराम चिंबुलकर यांच्या जीवनाचा आढावा घेतला. तसेच कैलासवासी साथी राजाराम चिंबुलकर यांच्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनातील योगदानाची आठवण करून त्यांची कन्या ॲडव्होकेट कांचन चिंबुलकर यांनी दिलेल्या या दातृत्वपूर्ण कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर, श्री पद्मनाभ शिरोडकर, ॲडव्होकेट कांचन चिंबुलकर, नीला चिंबुलकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित, मंगला परुळेकर, वामन पंडित, सुप्रसिद्ध पारिजात ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा उदय देसाई, मालवण एज्युकेशन सोसायटीचे अविनाश आजगावकर, राजन गवस, गोविंद काजरेकर, नंदकुमार मोरे, ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, महेश धामापूरकर, चंद्रशेखर बर्वे, कार्योपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर, कोषाध्यक्ष शैलेश कांडळेकर, साने गुरुजी वाचन मंदिर कार्याध्यक्ष डॉक्टर ज्योती तोरसकर, दीपक भोगटे, ॲडव्होकेट पी.डी. देसाई, श्रीधर काळे, अर्चना कोदे, साने गुरुजी वाचन मंदिर ग्रंथपाल ऋतुजा केळकर, गवळी केळुसकर, बॅरिस्टर नाथपै सेवांगण व्यवस्थापक संजय यात्रेकर, वैष्णवी यात्रेकर, रुजिरा चिंदरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बॅरिस्टर नाथपै सेवांगण कार्यवाह श्री लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. सानिका वांगणकर, आपले सिंधुनगरी न्यूज.